मी कारले घेतले अच्छा, आणि काय भाव भेटले? आज 20 रुपये पावशेर भाजीपाल्याचे भाव काय वाटतं तुम्हाला, वाढले का कमी झाले? वाढले. आता तुमचं बजेट काय म्हणतं? बजेट मध्ये आता सगळी महागाई झाली ना. भाजीपाल्याला 500 रुपये सुद्धा पुरत नाही, थैली भर बाजार येत नाही भाजीपाल्याने. शेवगाचे शेंगाचे भाव वाढले तुम्हाला? हो लय वाढले. 800 रुपये भाव झाले. हो तुम्ही खाताय का? आता गण खावाटं पण पैसे कोण खावाटत नाही ना. कांदे पण वाढले. कांदे वाढले. लसणाचे भाव 400. 350-400 रुपये किलो आहे. आता तुम्ही करताय का, म्हणजे खाण्यात चाललंय का? खाऊ वाटतं पण मनी नाही ना जवळ. मनी असलं की मग खाऊ वाटतं काही माणसाला. आता कडधान्यावर जोर चाललाय. घरच्या घरीच. काय नाव तुमचं? भगवान शेळके, रेवगाव. आज शेवगा 100 रुपये पावशेर आहे, मार्केटला मिळत नाही. लसणाचे, कांदा, सारे माळाचे भाव वाढले सध्या. नाही घेत गिराईक, कमीच भावात मागते, 10 आणि 15 मागते. तिथं मार्केटला सगळे माल 80 रुपये 70 रुपये किलो जाग्यावर आहे. माल तिथून भेटत नाही, पण इथं गिराईक खूप स्वस्त मागते. हा खूप परिणाम झाला, पैसे होत नाही, काहीच नाही. 20 वर्षापासून पाऊस. 20 वर्षात तुम्ही एवढे शेवगा शेंगाचे भाव कधी पाहिले? नाही ना, 800 रुपये किलो जाग्यावर चालले. आता इथं काय गाव आजचा काय भाव आलाय? 800 रुपये किलो चालला ना. आजचा भाव हा, तर ते येईनच नाही ना, आलाच नाही तर थोड्याफार आणते लोक तर 800 रुपये किलो विकायला लागला मार्केटला. आम्ही काय भाव विकाव त्याला? गिराईक घेईन का? नाही घेत ना गिराईक. एवढं भाव आहे मग आता आणल्यानंतर सुद्धा तुमच्या अंगावर पडायचं नाही, मग ते विकले तर बरं आहे, नाही तर मग अंगावर तर पडणार सर. त्याच्याबरोबर आता कुठल्या भाजीपाल्याचे भाव वाढले? लसणाचा भाव वाढला. लसण चालला 3,500 हजार रुपये, तर 100 रुपये पावशेर तर इथंच विकण्याला लागतो आम्हाला. अजून कसे वाढले? अनेक दोडके वाढलेले. भेंडी सारच ज्यादा वाढली. भेंडी 60 रुपये किलो जाग्यावर चालली. इथं आम्ही 20 रुपये पावशेर विकतो. आलू वाढलेले 40 रुपये किलो. शिवरात्रीपासून आलू 40 रुपये किलो चालू आहे. कांदे चालू आहे 50-60. टमाटे भाजीपाल्याचे भाव लागणार हो. आता फक्त मेथी पालक ते स्वस्त आहे, कोथिंबीर सस्ती आहे. आता वांगे बी वाढन 2-3 दिवसात. आता सट आहे तर वांगे बी वाढन 20 रुपये 30 रुपये चालू होऊन वांगे. वातावरण बदलतं, याचा काय परिणाम होतो का? परिणाम तर झालेलाच आहे सर. मालच येईल नाही ना. माल आला तर भाव येतो. गिराईक काय म्हणते? गिराईक तर बिलकुल दिसणारच नाही आता, पहिल्यासारखी नाही. काय नाव तुमचं? रमेश नागोजी वानखेडे.